जगाच्या पाठीवर एकमेव असं व्यासपीठ आहे ते म्हणजे कीर्तनाचं व्यासपीठ आहे। कशाला म्हणतात कीर्तन? मानवाला महामानव बनवण्याचं अद्भुत रसायन, एक अद्भुत भक्ती म्हणजे कीर्तन आहे, लक्षात ठेवा। तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेली भक्ती, तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेला हरिनामाचा काला म्हणजे कीर्तन आहे महाराज। कीर्तनात बसलेला व्यक्ती हा सहज सोपा आणि मोकळा बसत नाही। कीर्तनात बसलेला व्यक्ती सुद्धा कीर्तनात सामील होतो। कीर्तन कधी एकट्या महाराजांचं नसतं, गायनाचार्य त्याला साथ देतात, पखवाजे त्याला साथ देतात आणि पुढे बसलेला श्रोता सुद्धा त्या कीर्तनामध्ये सामील होतो। प्रवचनापेक्षा भजनापेक्षा तुम्हा आम्हाला सर्वांना आवडणारं माध्यम म्हणजे कीर्तन आहे। आणि कीर्तन काय करतंय, का लोकांना कीर्तन आवडायला लागले, तर कीर्तनात लोकांना आनंद मिळतोय महाराज। आता कीर्तनात लोक आनंदानं प्रेमानं या ठिकाणी बसतात।